ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित पाण्याची सोय आहे असे बरेच शेतकरी कापसाची पूर्व हंगामी लागवड करतात। सुरुवातीचा फ्लश चांगला येतो, तसंच किडींच्या हल्ल्यापासून फुलपातीचं रक्षणही होतं। साहजिकच उत्पादन वाढण्याची शक्यता जास्त असते। यासाठी जमिनीच्या मशागतीपासून बियाण्यांची निवड ते आंतरमशागत पीक संरक्षण करण्यापर्यंत काय काळजी घ्यायची ते आता बघूया। येत्या खरीपात कापसाच्या लागवडीखालील क्षेत्र 15% वाढण्याची शक्यता आहे। जागतिक बाजारपेठेत कापूस उत्पादनात अग्रस्थानी असलेल्या आपल्या देशात यंदा 1,20,00,000 हेक्टरवर कापसाची लागवड होईल असा अंदाज आहे। ही लागवड 2014 ते 15 या वर्षांपेक्षा अधिक असणार आहे। अल निनोचा प्रभाव कमी होईल या शक्यतेने देशात मान्सून सरासरीपेक्षा अधिक होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या संचालकांनी वर्तवली आहे। यामुळे चांगलं उत्पादन होऊन कापसाला चांगला दर मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात कापसाबरोबरच तेलबिया आणि डाळींचं पीकही प्रामुख्याने घेतलं जातं। अतिरिक्त उत्पादन झालेल्या तेलबिया आणि डाळींच्या किमतीत 60% मोठ्या घसरणीमुळे शेतकरी कापूस उत्पादनाकडे वळण्याची शक्यता आहे। कापूस उत्पादनामध्ये जागतिक बाजारपेठेत ब्राझील, अमेरिका आणि आफ्रिकेतील देशांना टक्कर देणाऱ्या भारतात 2016 ते 17 या वर्षी 35.1 दशलक्ष गासड्यांचं उत्पादन झालं। पाकिस्तान, बांगलादेश, चीन आणि व्हिएतनाम हे भारतीय कापसाचे प्रमुख आयातदार आहेत। चालू वर्षात रुपया वधारल्यामुळे व्यापारी कापूस आयातीला प्राधान्य देत आहेत। त्यामुळे 30 लाख गासड्या कापसाची आयात होईल असा अंदाज आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।